प्रत्येक वांगं भाजून भरीत बनवलं तर चव येत नसते. आज मी सांगणार आहे तुम्हाला अशा खास पद्धती ज्याच्यामुळे तुमचं वांग्याचं भरीत प्रत्येक वेळेस ना हॉटेलपेक्षाही जास्त चविष्ट बनेल. त्याच्यासाठी ना आपण घ्यायचं एक वांगं मोठं भरताचं, कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायचे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या भरपूर अशा घ्यायच्या. वांगं बाहेरून स्वच्छ धुवायचं, नाशीमध्ये चिऱ्या पाडायच्या आणि चिऱ्या पाडल्यानंतर हाय फ्लेमवरती गॅसवरती ह्याला ना चौकून भाजायचं. आणि हे बघू शकता, हे अशा प्रकारे झाल्यानंतर ह्याला काढून घ्यायचं. पुन्हा त्याच्यासोबत 3 टमाटे, लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरचीच्याने चव भरपूर अशी चविष्ट येते. आणि लसणाच्या पाकळ्याने पण त्याच्यावरतीच पूर्ण साल काढून घ्यायची. नंतर नवरचं देठ काढून ह्याला सगळं मॅश करून घ्यायचं. हिरवी मिरची, लसूण, टमॅटो, वांगे ह्याच्या अशा प्रकारे बारीक बारीक करून घ्यायचे. आणि भरपूर असा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. आणि कांद्याशिवाय ना चव नसते भरताला. मग ते व्यवस्थित मिक्स करून टाकायचं भरीत. त्याच्यामध्ये वरून मस्त असे मसाले टाकायचे, धना पावडर, गरम मसाला आणि जिरा पावडर आणि थोडीशी मीठ टाकायला घ्यायचं. आणि तुमच्या चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं. वर कोथिंबीर गार्निश करायची. मग 2 मिनटं शिजवून घ्यायचं, वाफ काढून घ्यायची. नंतर आपलं रेडी आहे भरीत. खूप चविष्ट लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ना माझ्या भाकरीची रेसिपी पाहिजे असेल नक्की मला कमेंट करून सांगा. अजिबात गरम पाण्याचा न वापर करता मी अशा अशा भाकरी फुगवल्या आहेत, ते पण माझ्या महाराष्ट्र स्टाईलमध्ये. कारण मी लातूरची आहे, तिकडं रोज भाकरीच खाल्ली जातात. तुम्हाला पण भाकरीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला एकदा कमेंट करा. आणि अजिबात चिकट नाही ना, काय नाही. हे बघू शकता, वरचा पापड खाली आणि खालचा पापड वरी अशा प्रकारे होतो. नेमकं याच्या अजिबात मोडत नाही भाकरी, एकदम मऊ लुसलुशीत राहते. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण ना, तुम्हाला पण अशा प्रकारच्या भाकरी बनवायला शिकायच्या असेल ना, नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. चला तर मग भरीत आपलं रेडी झालं आहे. एकदम भारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग, ओके, बाय.